हिला काहीतरी, मग आमच्यात वाद होतील आणि मग सगळं झाल्यानंतर असं दाखवायचं की बाई मी करते हो काम. म्हणजे काय, तर ह्यांच्या आणि इंद्राच्या नजरेत तू पुन्हा महान होणार. आई, थोडी तरी माणुसकी दाखव ग. तुझ्या हाताला एवढं लागलं असतं तर राणीने तुला काम करू दिलं असतं का? हा तरी विचार कर. हे बघ, हिचा कौतुक सोहळा बास झाला. आणि तू उगाच हट्ट करणं थांबव. तुझं हे जे काही बिहेवियर आहे ना ते मलाच टॉलरेट होत नाही आता. सर तुम्ही नका हो रागू. मी करेन सगळं हळूहळू. अगं कसं करणार आहेस तू? आणि राणी, तू सुद्धा उगाच पुढे पुढे करणं थांबव. मला तर हेच कळत नाहीये की तुझ्या हाताला एवढं लागलं कसं. साधी भाजी चिरत असताना एवढं कापलं जाणं शक्यच नाही. हा हाताने त्या रत्नाचा हात धरला होतास ना, आज तोच हात मी वेगळा करते का बघ. नाही सर, खरंच मला भाजी चिरतानाच लागले. माहितीये मला, तू माझ्याशी खोटं बोलतेस, काहीतरी लपवतेस तू फॉर शुअर. नाही सर, मी काहीच लपवत नाहीये. नाही माहितीये मला, तू मला खरं काही सांगणार नाहीस. ते काय नाही, अभ्यासावर फोकस कर. बाकी काम वगैरे असेल ते सगळं मी बघून घे. ओके, बस इथे बस. इंद्रा, इंद्रा, मालती, झाला तेवढा गोंधळ बास झाला. चला बाहेर, चला चला तुम्ही चला. कमाल, त्या मालतीने राणीला तसंच ट्रीट केलंय जसं ती डिझर्व करते. सुपर. विक्रांत, तू तिथे असायला हवा होतास. मी जे काय पाहिलं ना त्यावरून तरी मला आता असं वाटायला लागलं की मालती त्या राणीचा जीव सुद्धा घेऊ शकते. ऍक्च्युली असं होऊ शकतं. आणि ऐक ना, अजून एक गोष्ट आपल्या मनासारखी झाली. त्या मालतीला आपल्या बाजूने वळवायचं म्हणून तिच्यासाठी काही वस्तू घेऊन गेले होते, तर तिनं त्या सगळ्याच्या सगळ्या वस्तू घेतल्या. सिरियसली? हो हो विक्रांत, ती एकमेव व्यक्ती आहे जी आपल्या जाळ्यात सहजासहजी फसू शकते. तेच आपल्याला करायचं उर्मिला. सारखे फॅमिली फॅमिली करत असतात ना. फॅमिली हा त्यांचा स्ट्रॉंग पॉइंट आहे असं ते बडबडत असतात. त्यांना तोडायचं, फोडायचं आणि दाखवून द्यायचं की हीच त्यांची फॅमिली, त्यांचा वीक पॉइंट आहे. आणि मग एकदा का आपल्या मनासारखं झालं की तू निघून जायचं. पण त्या मालतीला फोडणं जितकं सोपं आहे ना, तितकंच अवघड त्या इंद्राला फोडणे. ज्या पद्धतीने तो राणीच्या बरोबर उभा राहतो ना, त्यावरून तरी त्या दोघांमध्ये भांडणं लावणं इम्पॉसिबल आहे. नाही उर्मिला, आपल्यासाठी काहीच इम्पॉसिबल नाहीये. आणि मी विक्रांत महाडिके, माझ्यासाठी तर नाहीच नाही. एक असा पॉइंट असेल, एक काहीतरी इश्यू असेल ना त्यांच्यातला, ज्याच्याने त्यांच्यात वाद होतील, भांडण होतील, तो आपण शोधून काढायचा. आणि ते कसं करणार? तू त्याची काळजी नको करूस. मला चांगलंच माहितीये काय करायचंय. ज्या इंद्राला मी असा कामात अडकवणार आहे ना, असा गुंतवीन ना की तो त्या राणीला वेळच देऊ शकणार नाही. मग राणीची चिडचिड होईल आणि दोघांमध्ये प्रॉब्लेम्स क्रिएट होणार. राणी, हा, ते यू कॅरी ऑन. तुझा हात दे फक्त इकडे. सर, माझी एवढी काळजी घेऊ नका.
तुमच्या अशा काळजी करण्यानेच मी तुमच्या अजूनच प्रेमात पडते. इतका त्रास तू कसा सहन करू शकतेस राणी? प्लीज पुन्हा असं काही करू नकोस. तुला त्रास झाला की मला पण त्रास होतो का? काय झालं? पेन होत आहे? नाही सर. राणी, आत्ताच मनातलं सांगून मोकळ हो. हे ओझं घेऊन किती दिवस इंद्रजित सरांसमोर येणार आहेस तू? काय झालं? कुठे हरवलीस? सर ते मला ना तुमच्याशी जरा बोलायचं होतं. आणि हे बघ, मला चांगलं माहिती आहे तुला काय बोलायचं. सॉरी, थँक्यू जे काय बोलायचं असेल ना ते आता राहू दे. आत्ताचा हा वेळ हा फक्त तू अभ्यासावर फोकस करणार आहेस. नाही सर, मला सॉरी थँक्यू असं काही बोलायचं नाहीये. मला वेगळं काहीतरी बोलायचंय. वेगळं म्हणजे काही स्टडी बद्दल बोलायचं आहे का? अभ्यासाबद्दल नाही बोलायचंय सर. ऐक ना, बाकी जे काही बोलायचं असेल ना ते नंतर बोलूया आपण. हा वेळ तू फक्त अभ्यासासाठी डेडिकेट करणार आहेस एवढं लक्षात ठेव. ओके? आणि बाय द वे, हे बुक माग घे, म्हणजे तुला बुक ओपन करताना बोर नाही होणार. बरं, गॅसवर दूध ठेवलंय, मी तिकडे बघतो. आणि तुला काहीही म्हणजे बुक हँडल करताना जर काही पेन झालं, त्रास झाला तर मला हाक मार, मी आहे इथेच. मला अभ्यास करणं जड जाते सर. पण ते का जड जाते ते कसं सांगू मी तुम्हाला? काहीच कळत नाहीये. तुम्ही एवढे भारी माणूस का आहात सर? माझी एवढी काळजी का वाटते तुम्हाला? तुम्हाला माझ्यासाठी एवढं सगळं का करावं असं वाटतं? काय रे, हवंय तुला? हवंय. कसलं चीप नकोय. मला काहीतरी एक्स्ट्रीम हवंय. म्हणजे आतापर्यंत मला फॅक्टरीमधली